शनायाची कटकट कशी थांबवायची याचा इलाज आहे माझ्यापाशी. श्रेयस, सर तुझा गुरुला सांग आपण सगळे एका गाडीत बसतो, तुम्ही दोघे दुसऱ्या गाडीने या. आणि ऐक, हेही सांग की तू आमची समजूत काढलीस. ओके. एक मिनिट श्रेयस, एक मिनिट. आनंद, काय हा सगळा प्रकार काय आहे? काही नाही, क्वीनला चेकमेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. श्रेयस सर, जा मेरे घोड़े जाके ढाई चाल चल के आ. येस सर. प्लीज डोंट क्रिएट अ सीन यार. मी काय सीन क्रिएट करते? त्यांच्यासोबत गेलं ना तर आपल्याला धड बोलताही नाही येणार आहे. येईल ना, बोलता येईल सर. सर मी ह्या सगळ्यांना कन्व्हिन्स केलंय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता आम्ही सगळे म्हणजे आनंद सर, पानवलकर सर, जेनी आणि मी, आम्ही सगळे एका गाडीतनं जातोय. आणि तुम्ही आणि मॅम जा या गाडीतून. अरे पण चॅम्प. सर डोंट वरी, आय विल मॅनेज एव्हरीथिंग. झालं ना मॅनेज. गॉड श्रेयस, यू आर ऑसम. थँक्स चॅम्प. चल या सर, गाडीत बसूयात आपण. या सर. आनंद सर, तुम्ही आपण सगळे त्या गाडीत बसतोय ना? हो. या ना सर, या प्लीज. मॅम, सर चाल सक्सेसफुल. ड्रायव्हर आहे त्या गाडीत, चालेल ना त्यांना? सर आता सर अब आपकी चाल. सर, हाथी अपनी चाल चल गया. हॅलो हॅलो बहिणी. कोण? आनंद भाऊजी बोलत राहिले का? हो, हा बोला. आज तुमचा लग्नाचा वाढदिवस आहे ना? बापा, तुमच्या बरं लक्षात आहे. अरे असं कसं विसरेन मी. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भाऊजी. मग आज काय प्लॅन बिन नाही केलं तुम्ही आणि गुरुनी? नाही ना, यांची काहीतरी कॉन्फरन्स आहे म्हणे लोणावळ्याला. हो ती आहेच, मी पण तिथेच चाललोय. मग तेच ना, कसं काय शक्य होणार होतं? अरे तुमचा हात धीर आहे ना, अशक्याला शक्य करू शकतो. म्हणजे नाही, काही समजून नाही राहिलं मला. हे बघा, तुम्ही पण या ना तिथे. आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया. कुठे? लोणावळ्याला? हो. नाही पण तिथे तर कॉन्फरन्स आहे ना. ती आहे पण ती संध्याकाळपर्यंत संपेल. मग तुम्ही आणि गुरु 2 दिवस थांबा तिथेच, एन्जॉय करा मस्त. खरंच? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.